अमरावती डफरीन रुग्णालयातील दुर्घटनेनंतर खळबळ. माजी मंत्र्यांकडून इरविन मर्च्युरीत धाव घेत परिस्थितीची पाहणी. अमरावतीच्या डफरीन रुग्णालयातील NICU मध्ये घडलेली भीषण दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या दुर्घटनेत काही निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या पालकांवर व कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर इरविन रुग्णालयातील मर्च्युरी जिथे मृतदेह ठेवले जातात ती जागा परिसरात मृत बालकांच्या पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून पालक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर, अमरावतीचे माजी पालकमंत्री सुनील देशमुख आणि माजी महापौर विलास इंगोले यांनी तातडीने इरविन रुग्णालयाच्या मर्च्युरीला भेट दिली. यावेळी त्यांनी हंबरडा फोडणाऱ्या पालकांशी संवाद साधून त्यांची व्यथा व वेदना समजून घेतली. पालकांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांची दखल घेत या संपूर्ण दुर्घटनेची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी ठाम भूमिका नेत्यांनी मांडली. डफरीन रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था, फायर सेफ्टी, नियमित फायर ऑडिट आणि एकूणच सुरक्षेच्या उपाययोजनांचा पारदर्शक तपास करून या निष्पाप बालकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कोणतीही दयामया न दाखवता कठोर कार्यवाही कायदेशीररित्या करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुर्दैवी बालकांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे नेत्यांनी यावेळी प्रकर्षाने सांगितले. जिल्हाधिकारी साहेब तो पण मुद्दा चौकशीत घेतो आणि हा मुद्दा चौकशीत घ्यायचा. CS वर कारवाई झालीच पाहिजे, आमच्या मागणी आहे. CS ला त्या चौकशी समिती आम्ही घेतलेली बस. नाहीये. हा, बस, हा. त्यामुळे याचा खुलासा झाला पाहिजे. सीएसच नाही जिथून एक नाही, आता हे व्हेंटिलेटर ब्लास्ट झालं असं एक्सप्लेनेशन देतात आहे. आणि हे पहिल्याच वेळा नाहीये, याच्या आधी पण 2 वर्ष आधी असं झालं होतं. ते 2 वर्ष आधी झालं होतं म्हणून नवीन बिल्डिंग, नवीन सगळं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मी पालकमंत्री असताना या बिल्डिंगची मंजुरात आहे. उद्घाटन करायला फार वलवल असते या लोकांची. काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचं आहे. पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथं फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत. 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. इन्फ्रामॅन म्हणून घेत असताना गरिबांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. डफरीनमध्ये कोणी श्रीमंताचं लेकरू येत नाही, इथं गरिबाचंच लेकरू या ठिकाणी होतं. जी पोरं मृत्युमुखी पडली त्यांना मोठ्या प्रमाणात कंपेन्सेशन 3 आणि 4 लाख देऊन हे चालणार नाही बाबा. इथं जरा बघा, संसार थाटायला एखादं लेकरू NICU मध्ये त्या ठिकाणी म्हणजे काय बोललं पाहिजे, मला शब्द कमी पडतायत. निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा. लक्ष द्या, इन्फ्रामॅन इन्फ्रास्ट्रक्चरकडे थोडंसं लक्ष द्या. हे कोण सप्लायर्स आहे त्यांच्याकडे जरा कडक लक्ष द्या. कधी आदिवासी विभागाची पोरं त्यांना फूड पॉयझनिंग होतं, कधी डफरीनमधले आग लागते, कुठं काय होतं, कोणाला जेवण भेटत नाही, इथं डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीये. हे सगळं बंद करा. हे 56% कमिशनचं सरकार आहे असा माझा थेट आरोप आहे. आणि आरोपच नाही, हे सिद्ध झालेलं आहे. ह्यांना काही घेणं देणं नाही आहे गरिबाचं. हे गरिबांकडे लक्ष देत नाही.